भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदावरून रावसाहेब दानवे यांची उचलबांगडी निराधार असून रावसाहेब दानवे पाटील हेच प्रदेशाध्यक्षपदी राहतील अशी माहिती भाजपच्या वरिष्ठ सूत्रांनी झी24 तासला दिली आहे। तर दिल्लीत जाण्यास उत्सुक नाही असं दानवेंनी स्पष्ट केलं। अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। अमित जोशी आणि विशाल करोळे माझे सहकारी आपल्या सोबत आहेत। अमित जोशी यांच्याकडे आपण सुरुवातीला जाऊयात। अमित, मुंबईत नेमकी काय चर्चा आहे? ज्या प्रकारे एकनाथ खडसे यांचा अहवाल दिल्लीमध्ये मागवला होता, मी त्यांच्याबद्दल जे आरोप होते त्याची चौकशी करण्यासाठी, तथ्य काय हे समजण्यासाठी अहवाल मागवला होता, तर तशाच प्रकारचा अहवाल प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याबद्दल मागवण्यात आल्याची चर्चा मुंबईमध्ये रंगू लागली। हा अहवाल मागवण्याचं कारण काही भाजप जिल्हाध्यक्षांनी रावसाहेब दानवे यांच्या विरुद्ध तक्रारी केल्याची चर्चा आहे। खास करून महामंडळ वाटप न झाल्याबद्दल आणि महामंडळ वाटप होणार यासाठी झुलवत ठेवल्याची टीका करण्यात आल्याची चर्चा आहे आणि म्हणूनच अशा प्रकारचा अहवाल आल्यामुळे प्रदेशाध्यक्ष बदलला जाणार अशा प्रकारच्या चर्चेनं जोर धरलाय। असं असताना एकीकडे चर्चा सुरू असताना दुसरीकडे मात्र भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी म्हटलंय की त्यांचं काम चांगलं आहे आणि ते प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांचा कालावधी पूर्ण करतील। अशा प्रकारचाही दुजोरा भाजपच्या वरिष्ठ सूत्रांनी दिलाय। असं असलं तरी कुठेतरी धूर येतोय हे मात्र निश्चित या चर्चेवरून म्हणावं लागेल। अगदी खरं, कुठेतरी धूर येतोय। पक्ष संघटनेत काय चाललंय या संदर्भामध्ये रावसाहेब दानवेंशी थेट बोललेत माझे सहकारी विशाल करोळे। विशाल, काय म्हणाले रावसाहेब दानवे पाटील? या ज्या सगळ्या उडतायत त्या सगळ्या अफवा आहे। रावसाहेब दानवे दिल्लीला परत जाणार असं काहीही सुरू नाही आहे। मी कार्यकर्त्यांचा नेता आहे आणि राज्यातच राहण्यास उत्सुक असल्याचं रावसाहेब दानवेंनी अगदी स्पष्टपणे सांगितलंय। या अफवा कोण उडत आहे याबाबत सध्या तरी सांगता येणार नाही, मात्र राज्यात मी चांगलं काम करतो आहे। माझ्या कामाबाबत कार्यकर्ते सुद्धा समाधानी असल्याचं ते सांगतायत। त्यामुळं दिल्लीला परतणार नाही, तर राज्यात आनंदानं आपला कार्यकाळ पूर्ण करणार असं त्यांनी सांगितलंय। विशाल करोळे आणि अमित जोशी माझ्या दोन्ही सहकाऱ्यांनी आपल्याला मुंबई आणि थेट भोकरदनला संपर्क केला। विशाल करोळेंनी तिथून आपल्याला माहिती दिली होती। धन्यवाद आपल्या दोघांचे। एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आलाय। जूनच्या मध्यावर मंत्रिमंडळ विस्तारासोबतच काही मंत्र्यांच्या खात्यात बदल होण्याची शक्यता आहे। राज्य मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपदाच्या 13 जागा रिक्त आहेत। या रिक्त जागांकरता आता जोरदार लॉबिंग सुरू झाले। विस्तारात खडसेंच्याकडचं महसूल खातं कुणाकडे जाणार याबाबत विशेष उत्सुकता आहे। भाजप सरकार राज्यात सत्तेवर येऊन 20 महिन्यांचा काळ लोटलाय। या काळात अनेकदा मंत्रिमंडळ विस्ताराची हूल उठली, मात्र अद्याप प्रत्यक्ष विस्तार झालेला नाही। आता मात्र खडसेंच्या राजीनाम्यामुळे खडसेंकडील महसूल खात्यासह 10 खात्यांचा कार्यभार मुख्यमंत्र्यांकडे आहे। आधीच मंत्रिमंडळातील मंत्र्यांकडील खात्यांची संख्या जास्त आहे, त्यामुळे त्यांना काम करतानाही अडचणी येत आहेत। आता खडसेंच्या राजीनाम्यानंतर त्यांच्याकडील 10 खात्यांचा कार्यभार इतर मंत्र्यांकडे सोपवायचा आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांसमोर मंत्रिमंडळ विस्ताराशिवाय पर्याय नाही। नियमानुसार मंत्रिमंडळात जास्तीत जास्त 42 मंत्र्यांचा समावेश करता येतो। राज्य मंत्रिमंडळात सध्या मुख्यमंत्र्यांसह 29 मंत्र्यांचा समावेश आहे। त्यानुसार मंत्रिमंडळातील 13 मंत्रिपदं रिक्त आहेत। शिवसेनेच्या वाट्याला 12 मंत्रिपदं आली असून यातील 10 मंत्रिपदं शिवसेनेनं आधीच भरली आहेत। त्यांच्या वाट्याची 2 मंत्रिपदं शिल्लक आहेत, तर भाजपबरोबरच्या लहान मित्रपक्षांना 3 मंत्रिपदं जाऊ शकतात आणि भाजपच्या वाट्याची 8 मंत्रिपदं रिक्त आहेत। विस्तारात काही मंत्र्यांकडील खाती काढून ती नव्या मंत्र्यांकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे, तर भाजपच्या काही राज्यमंत्र्यांना बढती मिळण्याचीही शक्यता आहे। एकनाथ खडसे यांच्याकडील महसूल, कृषी, उत्पादन शुल्क, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास, अल्पसंख्याक विकास यासारखी महत्त्वाची खाती रिक्त झाली आहेत। त्यामुळे विस्तारात ही खाती कुणाकडे जातात याबाबत उत्सुकता आहे। यातील महसूल खातं कुणाकडे जाणार याबाबत जास्त उत्सुकता आहे। मंत्रिमंडळातले ज्येष्ठ मंत्री सुधीर मुनगंटीवार किंवा चंद्रकांत पाटील यांच्याकडे हे खातं सोपवलं जाईल अशी भाजपमध्ये चर्चा आहे। मंत्रिमंडळ विस्तारात मुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि ऊर्जा मंत्री ही महत्त्वाची खाती पूर्व विदर्भाकडे आहेत। त्यामुळे विस्तारात पश्चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लक्षात घेता मुंबईला प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरू झाल्याने भाजपमधील इच्छुकांनी मोठ्या प्रमाणावर लॉबिंग सुरू केले आहे। मंत्रिमंडळातील जागा कमी आणि इच्छुकांची संख्या जास्त अशी स्थिती असल्यामुळे मुख्यमंत्र्यांना विस्तार करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे। त्याचबरोबर प्रादेशिक आणि जातीय समतोल साधताना
इच्छुक नाराज होऊ नये याची काळजीही मुख्यमंत्र्यांना विस्तार करताना घ्यावी लागणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाणसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई. खान्देश हितसंग्राम संघटनेतर्फे खडसे समर्थकांनी आज भाजपच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलं. खान्देशचा आवाज दडपण्यासाठी नेहमीच प्रयत्न करण्यात आला. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेल्या खडसेंना पक्षांतर्गत आणि बाहेरून पद्धतशीर प्रयत्न करून राजीनामा द्यायला भाग पाडल्याचा आरोप खडसे समर्थकांनी केला. यावेळी एकनाथ खडसे यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. भविष्यात पक्ष आपल्या पाठीशी उभा राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे समर्थकांनी राजीनामे न देता शांतता पाळून पक्षहिताकरता काम करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. या सगळ्याचा आढावा घेतलाय माझे सहकारी अमित जोशी यांनी. खडसे यांना पाठिंबा देण्यासाठी जळगावमधील किंवा खान्देशमधील काही लोक पुढे आलेले आहेत. काय सांगाल, तुम्ही आंदोलन का करताय? आता खडसेंनी तर राजीनामा दिलेला आहे, आता आंदोलन करून काय फायदा? आम्हाला त्यांचं पुनर्वसन व्हावं. खान्देशच्या भूमीमधून आतापर्यंत महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्रातून 6 मुख्यमंत्री झाले, कोकणाचे 4 झाले, मराठवाड्याचे 4 झाले, विदर्भाचे 4 झाले. खान्देशला आतापर्यंत उपमुख्यमंत्री पद सुद्धा दिलेलं नाही. पहिली टक्कर आमची मोरारजी आणि भाऊसाहेब हिरेंशी झाली होती. तिथे त्यांच्याकडे त्यावेळेस महसूल खातं होतं, त्यांना जावं लागलं, पदावर त्यांचा अधिकार होता. असे 4 लोक आमच्या एका पाठोपाठ येईल. खान्देशला सत्तेमध्ये कधीच या लोकांनी सहभागी करून घेतलं नाही आणि आता एक नेता मोठा होऊन त्या पदापर्यंत चालला होता आणि म्हणून त्यांना बाजूला करण्यात आलेलं. आता आंदोलन करून काय फायदा? आम्ही हे आंदोलन भारतीय जनता पार्टीला दाखवतोय, महाराष्ट्राला दाखवतोय की नाथाभाऊंच्या मागे खऱ्या अर्थाने जनाधार आहे. आणि केवळ म्हणजे केवळ गोपीनाथराव मुंडे साहेब हे गेल्यानंतर हा भाऊंना मुद्दामून हेतुपुरस्कर काही लोक त्रास देत आहे. त्या षडयंत्र ज्यांनी केले ते खुले समोर आले पाहिजे. खडसेंवर अन्याय केलाय, कोण यांच्या मागे असं तुम्हाला वाटतं? खडसे साहेबांवरती जो काही अन्याय केलेला आहे हा तर पक्षांतर काव्य आहेतच. आणि तुम्हाला माहिती आहे की ज्याप्रमाणे नाटकाचे स्क्रिप्ट असतात त्याप्रमाणे या लोकांनी नाटकाचे स्क्रिप्ट रचलेले आहेत. एक संपलं की एक संपलं की एक संपलं की एक. आणि जोपर्यंत नाथाभाऊंची चौकशी होत नाही, जोपर्यंत त्यांच्यावर आरोप सिद्ध होत नाही, तोपर्यंत नाथाभाऊंना मुख्यमंत्री आपलं महसूल मंत्री पदावर पक्षाने ठेवायलाच पाहिजे होती, ही आमची इच्छा. आणि भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रामध्ये विदर्भानंतर सर्वात जास्त आमदार खान्देशने दिले, ते फक्त नाथाभाऊंकडे बघून. नाथाभाऊ हे आमचे खूप मोठे नेते आहेत. आणि जर भारतीय जनता पार्टीने याची दखल नाही घेतली तर भविष्यात भारतीय जनता पार्टीला खान्देशात खूप मोठी किंमत मोजावी लागणारच. यांनी राजीनामा दिल्यानंतर अशा प्रकारे आता समर्थक आंदोलन करताना आपल्याला बघायला मिळतात. जर्नलिस्ट अमित जोशी, झी मीडिया, मुंबई. जळगावमध्ये गुलाबराव पाटील आणि एकनाथ खडसेंचं राजकीय वैर कोणालाही नवं नाही. त्यातच भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे एकनाथ खडसेंना मंत्रिपद सोडावं लागलंय. त्यावर गुलाबराव पाटील काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष होतं. रविवारी गुलाबरावांच्या वाढदिवसानिमित्त गुलाबरावांनी त्यांच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघामधल्या पाळधी या गावी रात्री घेतलेल्या जाहीर सभेत खडसेंना टीकेचं लक्ष केलंय. खडसेंनी संकुचित राजकारण केलं आणि म्हणूनच त्यांच्यावर अशी वेळ आल्याचं पाटील म्हणाले. खडसेंना आम्ही नेते मानत गेलो, त्यामुळे ते म्हणतील तसं आम्ही राजकारणात वागत गेलो, मात्र त्यांनी कुटुंबापुरतं राजकारण केलं अशी टीकाही गुलाबरावांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल करण्याचा प्रयत्न गुलाबराव पाटील यांनी यावेळी केला. खासदारकीला तुमच्या सुनेकरता रात्रंदिवस एक केले. येती नानाकरता लोक मानत नव्हते, आम्ही त्यांच्या दरवाजा जाऊन पाया पडले आणि नरेंद्र मोदीचं स्वप्न साकार केलं. यांना आम्ही खासदार केलं आणि अच्छे ती राय घेऊन आम्ही यांना पंतप्रधान करण्याकरता मदत केली. बँकेची निवडणूक आली, आम्ही एका मिनिटामध्ये यांच्याकरता माघार घेतली. फेडरेशनची निवडणूक आली, आम्ही यांच्याकरता एका मिनिटाकरता माघार घेतली. जळगाव मार्केट कमिटीमध्ये 8 सदस्य मध्ये निवडून आले, 6 सदस्य फक्त बीजेपीचे. त्यांनी म्हणलं माझा चेअरमन करा, त्यांचा चेअरमन आम्ही केला. आमचं चूक काय आहे? तरी जर तुम्ही आम्हाला ठोसा मारत असेल तर मग वाघ्या म्हणून जर खात असेल, वाघ म्हणून जरी खात असेल तर मग हिजड्यासारखं जगण्यापेक्षा 10 दिवस वाघासारखं जगून मारला पाहिजे. ठाण्यामध्ये प्रतिष्ठेच्या झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांनी विजय मिळवला. गेली 18 वर्ष सातत्याने जिंकणाऱ्या डावखर यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं. रवींद्र फाटकांना एकूण 602 मतं मिळाले तर डावखर यांना 449 मतं मिळाली. त्यामुळे फाटकांनी डावखऱ्यांवर तब्बल 153 मतांनी दणदणीत विजय मिळवला. एकूण 1057 मतांपैकी 6 मतं बाद ठरवण्यात आले. 3 तारखेला झालेल्या निवडणुकीत तब्बल 97% इतकं मतदान झालं.
निवडणूक माझ्यासाठी अटीतटीची झाली आणि मी विजयी उमेदवार श्री रवींद्र फाटक यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. सर नेमकं काय झालं असं वाटतं, कारण की आज सकाळपर्यंत तुम्ही विजयाबद्दल कन्फर्म होता, तुम्हाला माहिती होतं का डाव खरे होणार आहेत, मात्र नेमकं काय झालं? शेवटी राजकारण आहे, राजकारणात उलटसोड होत असते. माझ्यासोबत पहिल्या दिवसापासून भारतीय जनता पक्षाचे विभागीय अध्यक्ष कपिल पाटील साहेब होते आणि सर्व भारतीय जनता पक्षाचे, आता रवी चव्हाण तर इकडे ते तर कॅम्पमध्ये देखील होते, आमचे सर्व खासदार आमदार महायुतीचे आणि सर्व जिल्हाध्यक्ष, जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख सगळ्यांनीच ही निवडणूक अतिशय गांभीर्याने घेतली होती आणि म्हणून ही निवडणूक आम्ही अतिशय मोठ्या फरकाने जिंकलेलो, एक टीम म्हणून आम्ही निवडणूक लढवलेली आहे. कोल्हापूरमधल्या अंबाबाई मंदिरातल्या मनकर्णिका कुंडावरचं शौचालय आज शिवसैनिकांनी फोडलं. 100हून अधिक शिवसैनिकांनी हल्ला करून हे शौचालय पाडलं. मनकर्णिका कुंडावरच्या या शौचालयाला हिंदुत्ववादी संघटनांचा गेल्या कित्येक वर्षांपासून विरोध होता. प्रशासन आपल्या बाजूने निर्णय देत नाही हे लक्षात आल्यावर आज शिवसैनिकांनी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वात आंदोलन केलं आणि हे शौचालय तोडून टाकलं. एक महिना झाला तरी या ठिकाणी जिल्हाधिकारी कोणती त्या ठिकाणी प्रतिक्रिया देत नाहीत किंवा कोणती कारवाई करत नाहीत. म्हणून आज शिवसैनिकांनी सकाळी बऱ्याच अंशी त्या ठिकाणी संडास उद्ध्वस्त केलेले आहेत आणि उरलेलं राहिलेलं जे काही बांधकाम ढाचा जो त्या ठिकाणी आहे या संदर्भात परत एकदा मी आपल्या माध्यमातून प्रशासनाला इशारा देतोय की कोणत्याही परिस्थितीमध्ये परत तातडीने हे उतरून घ्यावं, अन्यथा परत एकदा मोठ्या मशिनरीद्वारे शिवसैनिक त्या ठिकाणी कारवाई करतील, कारसेवा करतील.